तर मला वाटलेलं की फक्त आजकालच्याच बायका रुसत्यात, पण ह्याची सुरुवात तर लईच जुन्या काळापासून झालीत र. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर काल आहे ना आमच्या घरातल्या बाया माणसांची किटी पार्टी चालू होती, म्हणजेच आपल्या भाषेत बचत गटाची मीटिंग हो. आणि त्याच्यात त्यांनी केला ट्रिपचा प्लॅन. आणि या प्लॅन मध्ये वयस्कर माणसं आहे म्हणल्यावर ट्रिप काही गोव्याला आणि दुबईला जाणार नाही, ट्रिप जाणार देवाला. म्हणून पिकअपला काढलं आणि त्याच्यामध्ये गाद्यांना भरलं आणि त्यांच्यावरती लिपडी ठेवून. आणि मला पाठ उठायची सवय नाही म्हणल्यावर झोपले क्वालिटी लागली आणि डायरेक्ट पंढरपूर मध्ये गेल्यावर जाग आली. आपण पोरं बाहेर गेलो की आपण पिझ्झा बर्गर खातो, पण आता घरची सोबत आहे म्हणल्यावर घरच्यांचं बोलणं खायला लागणार आणि जेवण पण घरचंच. मग त्याला खाऊन लुक चेंज केला आणि आता वेळ झालती पांडुरंगाच्या दर्शनाची. हा आपला तोच लाडका देव की जो एका भक्तासाठी वैकुंठ सोडून वाळवंटात येतो आणि भक्त आई वडिलांच्या सेवेत आहे म्हणून एका विटेवरती उभा राहून वाट पाहतो. देव तर एका भक्ताला भेटायला पंढरपुरात आलता, पण आता सगळे भक्त देवाला भेटायला पंढरपुरात येतात. आणि इथं आल्यावरती मला एक तर गोष्ट कळाली की देवाकडे तुम्ही चांगल्या मनाने एखादी गोष्ट मागितली की देव ती नक्कीच पूर्ण करतो. मग ती गोष्ट तुम्हाला तोंडाने बोलायची पण गरज नाही, कारण की आम्ही येताना ना चपला गाडीत काढल्या होत्या आणि रस्ता लई बेकार तापलेला होता आणि गरमी एवढी होती की भावाचं पिल्लू चंद्रबागेमध्ये आंघोळ करत होतं आणि गाई नळाचं पाणी पित होती. आणि या सगळ्यात अचानकच चमत्कार झाला. जसं आम्ही मंदिराजवळ गेलो अचानकच पावसाने यायला सुरुवात केली आणि त्याच्याचमुळे दमटपणा निघून गेला आणि वातावरण एकदम गार झालं. मगाशी ज्या पायांना चटकं बसत होतं त्याला आता पावसाचं पाण्याने एकदम छान वाटत होतं. आणि या भुरभुर पावसात पांडुरंगाचं दर्शन तर एवढं भारी झालं होतं की जसं काही स्वर्गात आल्यासारखंच वाटत होतं. मग साक्षात पांडुरंगाला भेटायला तुम्ही पण पंढरपूरला आलाय का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्याच बरोबर फॅमिली ब्लॉग अजून 2-3 येणार आहे, मग त्याला बघण्यासाठी फॉलो पण करून ठेवा. रामकृष्ण हरी.